श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 2 सांख्ययोग. श्री गणेशाय नमः. मग संजयो म्हणे राया ते, ऐके तो पार्थु तेथे, शोकाकुल रुदना ते करीत असे. ते कुळ देखोनी समस्त, स्नेह उपनले अद्भुत, ते नेद्रवले असे चित्त कवने परी. जैसे लवन जळे झळंबले, नाव तरी अभ्रवाते हाले, तैसे सधीर परिविरमले. हृदय तयाचे मनोनी कृपा आकळीला, दिसतसे अति कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंसू. तया परी तो पांडुकुमरू, महामोहे अति जर्जरू, देखोनी श्री शारंगधरू. काय बोले म्हणे अर्जुना आदि पाही, हे उचित काय इये ठाई, तू कवन हे काही करीत आहासी. तुझ सांगे काय जाहले, कवन उने आले, करिता काय ठेले खेदू काईसा. तू अनुचिता चित्तने दिसे, धीरू कहीच न संडिसी, तुझे निनामे अपयशी दिशा लंघिजे. तू शूरवृत्तीचा ठाओ, क्षत्रिया माजी राओ, तुझी या लाठेपणाचा आओ तीही लोकी. तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठाव फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. पाहता तुझे निपाडे, दिसे त्रैलोक्य ही थोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. तो तू की आजी येथे, सांडूनिया वीरवृत्तीते, अधोमुख रुदनाते करिता हासी. विचारी तू अर्जुनो, की कारुण्ये की जसी दिनू, सांगपा अंधकारे भाणू ग्रासिला आथी. ना तरी पवनु मेघासी बिहे, की अमृतासी मरण आहे, पाहे पा इंधनाची गिळोनी जाये पावकाते. की लवणेची जळविरे, संसर्गे काळ कुटमरे, सांगपा महाफनी दुर्धरे गिळीजे काई. सिंहासी झोंबे कोल्हा, ऐसा अपाडू आथिके जाहला, परी तो त्वासाच केला आजी येथ. मनोनी अजुनी अर्जुना, झने चित्त देसी या हिना, वेगी धीर करुनिया मना सावधू होई. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. हा गा तू जाणता, तरी न विचारिसी का आता, सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. हे असतीये कीर्तीसी नाशू, आणि पारत्रिकासी अपभ्रंशू, मने जगन्निवासू अर्जुना ते. मनोनी शोकु न करी, तू पुरता धीरू धरी, हे शोच्यता अवहेरी पंडुकुमरा. तुझ नवे हे उचित, येणे नासेल जोडले बहुत, तू अजूनी वरी हित विचारी पा. येणे संग्रामाचे नि अवसरे, येत कृपाळूपन नूपकरे, हे आताची काय सोय रे जाहले तुझ. तू आधीची काय नेनसी, की हे गोत्रजन ओळखसी, वायाची काय करसी अतिशयो आता. आजीचे हे झुंज, काय जन्मा नवल तुझ, हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी. तरी आता काय जाहले, काही स्नेय उपनले, हे नेनिजे परी कुडे केले अर्जुना तुवा. मोह धरलिया ऐसे होईल, जे अस्ति प्रतिष्ठा जाईल, आणि परलोकही अंतरेल एही केसी. हृदयाचे ढिलेपण, येत निकयासी नभे कारण, हे संग्रामी पतन जान क्षत्रियांसी. ऐसे नितो कृपावंतू, नाना परी असे शिकवितू, हे ऐकोनी पंडुसुतू काय बोले. देवा हे एतुले वरी, बोलावे न लगे अवधारी, आधी तुची विचारी संग्रामू हा. हे झुंजनवे प्रमादू, येत प्रवर्तलिया दिसतसे बाधू, हा उघडा लिंग भेदू ओढावला आम्हा. देखै मात पितरे अर्ची जते, सर्वस्वे तोष पावी जते, ये पाठी केवी वधिजती आपुलिया हाती. देवा संत वृंद नमस्कारिजे, का घडे तरी पूजिजे,
हे वाचूनी केवी निंदिजे स्वये वाचा तैसे गोत्र गुरु आमुचे पूजनीय आम्हा नेमाचे मज बहुत भीष्मद्रोणाचे वर्ततसे जया लागी मने विरू आम्ही स्वप्नी न शको धरू तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा वरी जळो हे जी आले येथ आघवे यांसी एक चिकाय जाहले जे यांच्यावधी अभ्यासिले मिरवी जे आम्ही मी पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मज दिधला येणे उपकारे काय उभारेला वधितया ते जेतीची या कृपाला हिजय वरू तेथेची मने व्याभिचारू तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे देवा समुद्र गंभीर ऐकिजे वर तोही आहाच देखिजे परीक्षो भूमनीने निजे द्रोणाची हे अपार जे गगन वरी तयाही होईल मान परी अगाध भले गहन हृदय यांचे वरी अमृतही विटे की काळ वशे वज्र फुटे परी मनोधर्मुन लोटे विकर विलाही स्नेहा लागी माये मणिपेते किरू होये परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी इये हा कारुण्याचे आधी सकळ गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे हा येणे माने महंतू वरी आम्हालागी कृपावंतू आता सांगपा येणे घातू चिंतू येईल ऐसे हेरणी वधावे मग आपण सुखे राज्य भोगावे ते मनान ये आघवे जीवितेसी हे येणे माने दुर्धर जे याही हुनी भोग सधर हे असतू येतवर भिक्षा मागता भली ना तरी देश त्यागे जाईजे का गिरिकंदर से विजय परिशस्त्र आता न धरिजे यावरी देवानवनिशती शरी वावरोनी यांच्या जिव्हारी भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे ते काढूनी काय की जती लिप्त केवी से विजती मज नये हे उपपत्ती याची लागी ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्रीकृष्णा अवधारी परी ते मना न येची मुरारी ऐकोणी हे जानोनी पार्थून भियाला मग पुनरपी बोलो लागला म्हणे देऊ का चित्तया बोला देतीची ना ये रवी माझ्या चित्तीजे होते ते मी विवरुनी बोलिलो येथे परी निके काय या परवते ते तुम्ही जाना पै विरू जयासी ऐकिजे आणि या बोलीची प्राणू सांडिजे ते येत संग्राम व्याजे उभे आहाती आता ऐसे याते वधावे की अवहेरोनिया निघावे या दो माझी भरवे ते नेनो आम्ही आम्हा काय उचित ते पाहता नस्पुरे येथ जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पासीच असतान दिसे वस्तुजात देवा मज तैसे जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय हितापुले तेही नेने तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आगवे आम्हासी तू गुरु बंधु पिता तू आमुची इष्टदेवता तूची सदा रक्षिता आपदी आमुते जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेने अवहेरू की सरितांते सागरू त्यजी केवी ना तरी अपत्यांते माये सांडूनी जरी जाये तरी ते कैसे निजिये एके कृष्णा तैसा सर्वापरी आम्हासे देवा तूची एका हसे आणि बोलिले जरी न मानसे मागील माझे तरी उचित काय आम्हा ते व्यभिचरेना धर्मा हे जडकरी पुरुषोत्तमा सांगाता हे सकळ कुळ देखोणी जो शोक उपजलासे म्हणी तो तुझी या वाक्या वाचूनी न जाय आनिके
येथ पृथ्वी तळापू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल, परिमोह हा न फिटेल मानसींचा, जैसी बीजे सर्वथा आहाळली, ते सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुढती सिंचेली, आवडे तैसी ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, येत एकची उपेगा जाये परमामृत, तैसे राज्य भोग समृद्धी, उज्जीवन नोवेत ये बुद्धी, येत जिव्हाळा कृपानिधी, कारुण्य तुझे, ऐसे अर्जुन तेत बोलिला, जव क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मितेने, की मज पाहता उर्मिनो हे अनारिसे गमत आहे, तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे, सवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून या लहरी भाजेची ना, हे जानोनी ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवेची विषफेडी, तो धावया श्रीहरी गारुडी, पातला की तैसिया पंडुकुमरा, व्याकुळा मिरवितसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावशे अवलीळा रक्षिला आता, म्हणून तो पार्थू मोह फनिग्रस्तू, म्या मनितला हा हेतू जानोनिया, मग देखा तेथ फाल्गुनू, घेतला से भ्रांती कवळूनू, जैसा घनपटळी भानू आच्छादिजे, तया परी तो धनुर्धरू, जाहला से दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वनवला का, मनोनी सहजे सुनिळू, कृपामृते सज्वळू, तो वळला से श्री गोपाळू महामेघू, तेत सुदर्शनांची द्युती, तेची विद्युल्लता झळकती, गंभीर वाचा ते आयती गर्जनेची, आता तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुना चळू निवेल, मग नवी विरुढी फुटेल उन्मेषाची, ते कथा ऐका मनाची या आरानुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदासू, ऐसे संजयो असे सांगतू, म्हणे राया तो पार्थू, पुनरपी शोक कुळितू, काय बोले ऐके सखेदू बोले श्रीकृष्णाते, आता नाळवावे तुम्ही माते, मी सर्वतान झुंजे येथे भरवंसेनी, ऐसे येकी हेळा बोलिला, मग मौन धरुणी ठेला, तेत श्रीकृष्णा विस्मयो पावला, देखोनी तया ते, मग आपुला चित्ती म्हणे, येथ हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेने, काय कीजे हा उमजे आता कवने परी, कैसे निधीरू स्वीकारी, जैसा ग्रहा ते पंचाक्षरी अनुमानिका, ना तरी असाध्य दे कोणी व्याधी, अमृता समदिव्य औषधी, वैद्य सुची निरवधी निदानींची, तैसे विवरी तू असे श्री अनंतू, तया दोही सैन्य आतू, जया परिपार्थू भ्रांती सांडी, ते कारण मणी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेहाथी, की औषधयाची या कडूवटपणी, जैसी अमृताची पुरवणी, ते आच न दिसे परिगुणी प्रकट होय, तैसे वरी वरी पाहता उदासे, आता तरी अतिसुरसे, तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली, मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा येथ आदरिले माझारीची, तू जाणता तरी म्हणविसे, परीने निवेतेने सांडिसे, आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसालनी ती, जात्यंधा लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसतसे, तू आपणा पे नेनसे, परी या कौरवा ते शोचू पाहासे, हा बहुविस्मय आम्हासे पुढत पुढती, तरी सांग पा मज अर्जुना, तुझ पासूनी स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्वरचना,
ते लटके काई येत समर्थू एका आथे तया पासोनी भूते होते तरी हे वायाची काय बोलती जगा माझी हो का सांप्रतायसे जाहले जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले आणि नाशू पावे नाशिले तुझे निकाई तू भ्रमलेपणे अहंकृते यासी घातून धरिसी चित्ते तरी सांगे काही हे होती चिरंतन की तू एकवधिता आणि सकळ लोकू हा मरता ऐसे भ्रांती जने चित्ता यो देसी अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे तरी तुवा का शोचावे सांगे मज परिमूर्खपणे नसे न चिंतावे ते चिंतिसे आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती देखे विवेकी जे होते ते दोही तेही न शोचते जे होय जाय हे भ्रांती म्हणोनिया अर्जुना सांगेन ऐक येथा आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदी करुणी नित्य ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे ये रवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले तरी कवन के जन्मले म्हणोत ये तेथ तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले तरी आता काय निमाले विचारी पा ऐके शरीर तरी एक परिवयसा भेदे अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू एक कौमारत्व दिसे मग तारुणी ते भ्रंशे परिदेहची आन नाशे एकेकासवे तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीराते होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख येत नेनावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तीही आकळी जे अंतःकरण मनोनी भ्रमे इंद्रिये विषय सेविते तेथ हर्ष शोकू उपजते ते अंतर आपलविते संगे येणे जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही येत दुःख आणि काही सुखही दिसे देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती येत द्वेष उपजती श्रवणद्वारे मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा भ्यासुरानी सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो ग्राणसंगे विषादू तो शुदेता तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीतित्रासू म्हणून या अपभ्रंशू विषय संगू देखे इंद्रिया अधीन होईजे तै शीतोष्णाते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे या विषया वाचुनी काही अनिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नींचा आभास भद्रजाती देखे अनित्यतया परी मनोनी तू अवहेरी हा सर्वता संगुण धरी धनुर्धरा हे विषय जया ते ना कळिते तया सुख दुःखे दोन्ही न पवते आणि गर्भवासु संगती नाही तया तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचार परलोक ओळखीती या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकारिती सलिली पय जैसे एक होनी मिनले असे परिनिवडोनी राजहंसे वेगळे कीजे की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत
ना तरी जाणिवेची या आयनी करिता दधिकड सनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे की भूस बीज एकवट उपनीता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणो आले तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी मनोनी अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षो दोहीही देखिला असे देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातीतू तया केलिया ही घातू कदा नोहे आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा तू धरुणी देहाभिमानाते दिठी सुनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणता हासी तरी अर्जुना तू हे नेनसे जरी तत्वता विचारिसे तरी वधिता तू नव्हेसी हे वध्यनवती जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नीची साच आपजे मग चेऊनिया पाहिजे तव काही नाही तैसी हे जान माया तू भ्रमत आहासी वाया शस्त्रे आणि तलिया छाया जैसी अंगीन रूपे का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला परी भानू नाही नासला तया सवे ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया आपैसे स्वरूपची तैसे शरीराच्या लोपे सर्वथा नाशू नाही स्वरूपे मनोनी तू हे नारोपे भ्रांती बापा जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे आहा अनादि नित्या सिद्धू निरुपाधि विशुद्धू मनोनी शस्त्रादिकी छेदू न घडेयया हा प्रलयोदके नाप्लवे अग्निदोहो न संभवे येत महाशोषू न प्रभवे मारुताचा अर्जुना हा नित्यो अचळू हा शाश्वतो सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा तर्काची ये दिठे गोचर नोव्हे किरीटे ध्यान याची ये भेटे उत्कंठा वाहे हा सदा दुर्लभू मना आपू नोहे साधना निसेमू हा अर्जुना पुरुषोत्तमू हा गुणत्रय रहितू अनादि अविकृतू व्यक्तीसी अतितू स्वरूप अर्जुना ऐसा हा जाणावा हा सकळात्मको देखावा मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा अथवा ऐसा ने नसे तू अंतवंतची हे माणिसे तरी शोचू न पवसे पंडुकुमरा जो आदि स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाहो अन्युस्युतू गंगाजळाचा हे आदि नाही खंडले समुद्रे तरी असे मिनले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे इये तिन्ही तया परे सरसीच्या सदा अवधारी भूताची कवनी अवसरी ठाकते ना मनोनी हे आघवे येत तुझ न लगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी ना तरी हे अर्जुना नयेची तुझिया मना जे देखोनी लोक अधीना जन्मक्षया तरी येत काही तुझ शोकासी कारण नाही जन्म मृत्यू हे पाही अपरिहर उपजे ते नाशे नाशिले पुनरपे दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ना तरी उदो अस्तु आपैसे अखंडित होत जात जैसे
हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य हि संहरे मनोनिहान परिहरे आदि अंतु तू जरी हे ऐसे मानसे तरी खेदू का करीसे काय जाणू तूची नेनसे धनुर्धरा येथ आणि कै एक पार्था तुझ बहुते परिपाहता दुःख करावया सर्वथा विशो नाही जिये समस्त इये भूते जन्मा आदि अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मले या ये क्षयासी जेथ जाते तेत निभ्रांत आने नभते देखे पूर्वस्थितीच येते आपुली ये मध्ये जे प्रतिवासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी ना तरी पवने स्पर्शिले नीर पडियासे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्तिकनकी तैसे सकळ हे मूर्त जानपा मायाकारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ तैसे आदीची जे नाही तया लागे तू हृदसी काये तू अविटते पाही चैतन्य एक जयासी आरतीची भोगित विषयी त्यजले संत जया लागे विरक्त वनवासिये दिठी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताती एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणानुवादू करिता उपरते होनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर एक एकांताची निवाले देते देह भावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रुपता जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परिमाघोतेन समात परतले नाही तैसी या योगेश्वरांची या मते मिळनी सवे एकवटते परे जे विचारोनी पुनरावृत्ती भजतीची ना जे सर्वत्र सर्व हि देहे जया करिता हि घातू आहे ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक इयाचे स्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे येत तुवा हे रवी तरी पार्था तुझ का नेनो न मने चित्ता परी किडाळे हे शोचिता बहुते परी तू अजूनी का न विचारिसे काय हे चिंते तू आहासे स्वधर्मो तो विसरलासे करावे जेने या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येथ तरी स्वधर्म एकू आहे तो सर्वथा त्याज्य नव्हे मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही मनितले ऐसे निहि विष होय सुधले नवज्वरी देता तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता म्हणून तू आता सावधू होई वायाची व्याकुळ काये आपुला निज धर्म पाहे जो आचरिता बाधू नाही कवने काळी जैसे मार्गेची चालता अपायो न पवे सर्वता कादिपाधारे वर्तता नाडळी जे तया परे पार्था स्वधर्म राहटता सकळ काम पूर्णता सहजे होय म्हणून या लागी पाहे तुम्हा क्षत्रिया अनिक काही संग्रामा वाचुनिया नाही उचित जाणे निष्कपट होवावे उसीना घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी अर्जुना झुंज देखे आताचे हे हो का जे दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे हा संग्राम काय म्हणिपे की स्वर्गोची येणे रूपे मूर्तका प्रतापे उदो केला ना तरी गुणाचे पती करे आरतीचे पडी भरे
हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ क्षत्रिये बहुत पुण्य कीजे तै झुंज ऐसे लाहिजे जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणीसी ना तरी जांभया पसरे मुख तेत अवचटे पडे पियुख ऐसा संग्राम हा देख पातला असे आता हा ऐसा अवहेरिजे मग नातिले शोचू बैसिजे तरी आपण आहाना होईजे आपण पेया पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडले जरी आजी शस्त्र सांडिले रणीये अस्ति कीर्ती जाईल जगची अभिशाप देईल आणि गिवसील पावतील महादोष जैसी भरतारे हिनवनिता उपहती पावे सर्वथा तैसी दशा जीविता स्वधर्मे विन ना तरी रणिशव सांडिजे तै चौमेरी गिधी विदारिजे तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी म्हणून स्वधर्म हा सांडसील तरी पाप वर पडा होसील आणि अपेशते न वचेल कल्पांतवरी जाणतेनी तवची जियावे जव अपकीर्ती अंगान पवे आणि सांग पाकेवी निघावे येथोनिया तू निर्मत्सरू सदयता येथोनी निघसी कीर मागवता परे ते गती समजता न म्हणेल यया हे चहूकडून वेडीतील बाणवरी घेतील तेथे पार्थान सुटी जेल कृपाळूपणे ऐसे निही प्राण संकटे जरी विपाये पा निघणे गटे तरी ते जी आले ही ओखटे मरणाहुनी तू अनिकही एक न विचारिसे येत संभ्रमे झुंजो आलासे आणि सकनवपणे निघालासे मागुता जरी तरे तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यय येईल म्हणा सांगे मज हे म्हणती गेला रे गेला अर्जुना महाविहाला हा सांगे बोलू उरला निकाकाई लोक सायासे करुणी बहुते का वेचिती आपुली जीविते तरी वाढविती कीर्तीते धनुर्धरा ते तुझ अनायासे अनकळित जोडिली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी दिगंतीचे भूपते भाट होऊन या वाकानिती जे ऐकिली या दचकते कृतांतादिक ऐसी महिमा घनवट गंगा जैसी चोखट जया देखी जगी सुभट वाट जाहली ते पौरुष्य तुझे अद्भुत ऐकोनिया हे समस्त जाहले अतिविरक्त जीवितेसी जैसा सिंहाची हाका युगा तू होय मदमुखा तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा ते अगाधपण जाईल मग हीनत्व अंगा येईल जरी मागुता निघसील न झुंजताची आणि हे पळता पळून दिती धरोनी अवकळा करीते न गणित कुठे बोलते ऐकता तुझ मग ते वेळी हिये फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे हे जिंतले तरी भोगावे महितळ ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळित पावसील म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी आता धनुष्य घेऊन उठे झुंज वेगी देखे स्वधर्मू हा आचरता दोषू नाशे असता तुझ भ्रांती हे कवन चित्ता पातकांची सांगे प्लवेची काय बुडीजे का मार्गी जाता आडळीजे परी विपाये चालो निजे तरी तेही घडे अमृते तरीची मारिजे जरी विखेसी सेविजे तैसे स्वधर्मी दोषू पाविजे हेतुकपणे म्हणून या पार्था हेतू सांडूनी सर्वथा
तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. सुखे संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभालाभन धरावे. मना माझी येथ विजयपण होईल, की सर्वथा देह जाईल. हे आधीची काही पुढील चिंता वेना, आपण या उचिता स्वधर्मे राहाटता. जे पावे ते निवांता, साहोनी जावे. ऐसे या मने होवावे, तरी दोषू न घडे स्वभावे. मनोनी आता झुंजावे, निभ्रांत तुवा. हे सांख्य स्थिती मुकुलिता, सांगितली तुझ येथ. आता बुद्धी योगू निश्चित अवधारी पा. जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था, कर्मबंधू सर्वथा बाधू न पवे. जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षाव साईजे. परे जैतेसी उरीजे अचुंबित, तैसे ऐहिक तरी न नशे. आणि मोक्षुतो उरला असे, जेथ पूर्वानुक्रमू दिसे चोखाळत. कर्माधारे राहटीजे, परी कर्मफळ न निरीक्षिजे. जैसा मंत्रज्ञून बधिजे भूतबाधा, या परिजे सुबुद्धे आपुजलिया निरबधी. हा अस्ताची उपाधी आकळू न सके. जेथ न संचरे पुण्यपाप, जे सूक्ष्माती निष्कंप. गुणत्रयादी लेप न लगती जेथ. अर्जुना ते पुण्यवशे, जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे. तरी अशेषही नासे संसार भय. जैसी दीपकळिका धाकुटी, परी बहु तेजाते प्रकटे. तैसी सद्बुद्धी हे ते कुटे, मनोनये पार्था बहुती परे. हे अपेक्षिजे विचारशुरे, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. अनिका सारिका बहुवसु, जैसा न जोडे परिसु. का अमृताचा लेशु दैवगुणे, तैसी दुर्लभ जे सुदबुद्धे. जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर. तैसे ईश्वरा वाचुनी काही, जिये अनिकलानी नाही. ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. ये रते दुर्मते, जे बहुधा असे विकरते. तेत निरंतर रमती अविवेकीये. म्हणोनी तया पार्था, स्वर्ग संसार नरकावस्था. आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. वेदाधारे बोलते, केवळ कर्म प्रतिष्ठिते. परे कर्म फळी आसक्ती धरुनिया. म्हणती संसारी जन्मिजे, यज्ञाधिका कर्म कीजे. मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. येथ हे वाचुनी काहे, अनिक सर्वता सुखची नाहे. ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. देखे कामना अभिभूत, होऊनी कर्मे आचरत. हे केवळ भोगी चित्त देऊनिया. क्रिया विशेषे बहुते, न लोपीती विधीते. निपुण होऊनी धर्माते अनुष्ठिती. परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग कामू मणी धरिते. यज्ञ पुरुषात चुकते भोगता जो. जैसा कर्पुराची राशी कीजे, मग अग्नी लावूनी दिजे. कामिष्टांनी संचर विजे काळकुट. दैवे अमृतकुंभ जोडला, तो पाये हाणोनी उलंडिला. तैसा नासिती धर्मू निपजला हेतुकपणे. सायासे पुण्य अर्जिजे, मग का संसारू उपेक्षिजे. परे नेनती ते काय कीजे, अप्राप्त देखे. जैसी रांधवनी रस सोयनिकी, करुणिया मोले विकी. तैसा भोगासाठी अविवेकी धाडती धर्मू. मनोनिया हे पार्था, दुर्बुद्धी देख सर्वथा. तया वेदवादरता मनिवसे, तीही गुणी आवृत्त. हे वेद जाणे निभ्रांत, मनोनी उपनिषदादी समस्त सात्विकते. येर रजतमात्मक, जेत निरूपीजे कर्माधिक. जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. मनोनिया तू जान,
हे सुखदुःखासीच कारण येत जने अंतःकरण रिगोदेसी तू गुणत्रया ते अवहेरे मी माझे हे न करे एक आत्मसुख अंतरे विसंबजनी जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी हे आपण हिता आपुले तेची घेपे जैसा प्रकटलिया गबसते अशेष ही मार्ग दिसते तरी ते तुले ही काय चाली जते सांगे मज का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ तरी आपण घेपे कवळ आरतीची जोगे तैसे ज्ञानिये जे होते ते वेदार्थाते विवरते मग अपेक्षित ते स्वीकारिते शाश्वत जे मनोनिया ऐके पार्था याची परिपाहता तुझ उचित होय आता स्वकर्म हे आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे म्हणा आले जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म परिकर्म फळी आसन करावे आणि कुकर्मी संगती न व्हावे हे सत्रियाची आचरावे हेतुविन तू योगयुक्त होऊनी फळाचा संगू सांडुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्म परी आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको की निमित्ते कोणे एके ते सिद्धीन वचताची ठाके तरी तेथींचेनी अपरी तोखे शोभावेना आचरता सिद्धी गेले तरी काजाची किरा आले परी ठेली आई सगुण जहाले ऐसेची माणी देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषे समर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे देखे समस्ता सत्कर्मी हे जे सरसेपण मनोधर्मी तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसिजे अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाना योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मयोगू परे तेची कर्म आचरिजे तरीच हा योगू पाविजे जे कर्मशेष सहजे योगस्थिती मनोनी बुद्धी योगू सधरू तेथ अर्जुना होई स्थिरू मने करी अवहेरू फळ हेतूचा जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले ही उभयबंदी सांडिले पापपुण्यी ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नाताळते आणि यातायाती लोपते अर्जुनातया मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा तू ऐसा तै होसे जै मोहाते या सांडीसी आणि वैराग्य मानसे संचरेल मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल म्हण आपैसे तुझे तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आगवे पारुशेल इंद्रियांची या संगते जिये पसरू होतसे मते ते स्थिर होईल मागुते आत्मस्वरूपी समाधे सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ तै पावसी तू सकळ योगस्थिती तेथ अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्रायो आघवा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझ निके ते पुसपा उन्मेखे मनाचे नी या बोला पार्थे म्हणतले सांग पा श्री कृष्णाते काय म्हणिपे स्थित प्रज्ञाते ओळखो केवी आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे तो कैसिया चिन्ही जाणिजे जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवने स्थिती असे कैसे निरूपी विलसे देवा सांगावे ऐसे लक्ष्मीपती तव परब्रह्म अवतरणू
जो षडगुणाधिकरणू तो काय तेथ नारायणू बोलतू असे. म्हणे अर्जुना परी येसे जो हा अभिलाषू प्रौढी मानसे तो अंतराय स्वसुखेसे करीतू असे. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परिविषया माझी पतितू जेने संगे कीजे. तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे. तोची स्थित प्रज्ञ होये पुरुष जाणे. नाना दुःखी प्राप्ते जयासी उद्वेगू नाही चित्ते आणि सुखाच्या आरते अडपैजे ना. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही आणि भयाते नेने कही परिपूर्ण तो. ऐसा जो निरवधी तो जानपा स्थिर बुद्धे जो निरसुनी उपाधी भेदरहितू. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. ऐसी अविच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे. गोमटे काही पावे तरी संतोषे नेने नाभी भवे. जो ओखटेनी नागवे विषादासी ऐसा हरिक शोकरहित जो आत्मबोध भरित तो जानपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. का कुर्माचिया परे इवा इला अवेव पसरे ना तरी इच्छा वसे आवरी आपुले आपण. तैसी इंद्रिये आपैती होते जयाचे मनितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. अर्जुना आणि काही एक सांगेन ऐके कवतिक जे विषयाते साधक त्यजिती नियमे. श्रोत्रादी इंद्रिये आवरिती परिरसने नियमुन करीते ते सहस्रधा कवळी जते विषयी इही. जैसी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालिजे तरी कैसे नाशू निपजे तया वृक्षा. तो उदकाचे निबळे अधिके जैसा आडवेनी आंगे फाके तैसा मानसी विषयो पोखे रसनाद्वारे. येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमून ये रस हटे. जे जीवन हे न घटे येणे विन. मग अर्जुना स्वभावे ऐसिया ही नियमाते पावे. तै परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे. तै शरीर भावनासते इंद्रिये विषय विसरते. जै सोहम भाव प्रतीती प्रकट होय. ये रवी तरी अर्जुना हे आयानये साधना. जे राहटाती जतना निरंतर. जया ते अभ्यासाची घरटे यमनियमांचे ताटे. जे मनाते सदा मुठे धरोनी आहाती. तेही कीजते कासाविसे या इंद्रियांची प्रौढी ऐसे. जैसी मंत्रज्ञाते विवसे बोलवे का. देखे विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचे निमिसे. मग आकळीती स्पर्शे इंद्रियाचे नी. तिये संधी मन जाये मग अभ्यासी ठावले ठाये. ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे. मनोनिया ऐके पार्था याते निदळे जो सर्वथा. सर्व विषयी आस्था सांडुनिया तोची तू जाण योग निष्ठेसी कारण. जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना. जो आत्मबोध युक्तो होनी असे सततू. जो माते हृदयातू विसंबेना. ये रवी बाह्य विषय तरी नाही परी मानसी होईल जरी काही. तरी साध्यंतूची पाही संसारू असे. जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू. मग निभ्रांत करीनाशू जीवितासी. तैसी विषयाची शंका मणी वसती देखा. घातू करी अशेखा विवेक जाता. जरी हृदयी विषय स्मरते तरी निसंगाही आप जे संगते. संगे प्रकटे मूर्ती
अभिलाषाची जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीची आला क्रोधू असे ठेविला संमोह जाणे संमोहा झालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृते चंडवाते ज्योती आहत जैसी का अस्तमानी निशे जैसी सूर्य तेजाते ग्रासी तैसी दशा स्मृती भ्रंशी प्राणियासी मग अज्ञानांधके बळ तेने आपलं विजय सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी जैसे जात्यांध पळनी पावे मग ते काकुळती सैरा धावे तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा ऐसा स्मृती भ्रंशू घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे तेत समूळ हे उपडे ज्ञानजात चैतन्याच्या भ्रंशे शरीरात दशात जैसे तैसे पुरुषा बुद्धी नाशे होय देखे मनोनी आयके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोषके तैसे विषयांचे ध्यान जरी विपावे वाहे मन तरी येसने हे पतन गिवसित पावे मनोनी विषय हे आघवे सर्वता मनोनी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशतील पार्था आणि काही एक जरी नाशले राग द्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही दैसा सूर्य आकाशगतु रश्मी करे जगाते स्पर्शतु तरी संगदोषे काय लिंपतु तेथी चेनी तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्विन्न जो काम क्रोध विहीन होऊनी असे तरी विषयातही काही आपण पे वाचुनी नाही मग विषय कवन काही बाधितील कवना जरी उदकी उदके बुडीजे का अग्नी आगी पोळीजे तरी विषय संगे आपलं विजे परिपूर्ण तो ऐसा आपणची केवळू होऊनी असे निखळू तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांतमानी देखे अखंडित प्रसन्नता आथी जेत चित्ता तेथ रिंगणे नाही समजता संसार दुःखा जैसा अमृताचा निर्धरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडधरू काहीची नाही तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे येत आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी जैसा निर्वातींचा दीपू सर्वता नेने कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू ये युक्तीची कडसनी नाही जयाच्या अंतःकरणी तो आकळीला जानगुणी विषयादेखी तया स्थिर बुद्धी पार्था काही नाही सर्वथा आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे म्हणा तरी शांती केवी अर्जुना आपू होय जेत शांतीचा जिव्हाळा नाही तेत सुखी विसरोनी न रिघे कही जैसा पापियांच्या ठाई मोक्षू वसे देखे अग्निमाजी घापती ये बिजे जरी विरती तरी अशांता सुखप्राप्ती घडो शके मनोनी अयुक्तपण मनाचे तेची सर्व सुदुःखाचे या कारणे इंद्रियाचे दमननिके इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती ते तरलेची न तरती विषय सिंधू जैसी नाव तडिये टाकिता जरी वर पडी होय दुर्वार्ता तरी चुकलाही मागवता अपाऊ पावे तैसी प्राप्तेही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके ही आक्रमिला जान दुःखे संसारिके मनोनी आपुली आपण पेया जरी इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे देखे कुर्मजिया परी उवा इला अवयव पसरी ना तरी इच्छावशे आवरी आपण पेची तैसी इंद्रिये आपेती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे आता अनिक एक गहन
पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा देखे भूत जातनी देले ते तेची जया पाहले आणि जीव जेत चेईले तेत निद्री तुझो तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धे तोचे जाणे निरवधे मुनीश्वर पार्था आणि काही एके परी तो जाणो येईल अवधारी जैशी अक्षोभता सागरे अखंडित जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होनी मिळत तरी अधिक नोवे ईशत मर्यादा नसंडी ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषोणी जाती समस्ता परे न्यून नभे पार्था समुद्रू जैसा तैसा प्राप्तिरिद्धी सिद्धे तयासी क्षोभुनायी बुद्धे आणि न पवता न बाधे अद्रुती तया ते सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वाती वेरी कान लविजे तरी अंधारे कोंडेले तो देखे रिद्धी सिद्धी तया परे आली गेली से न करी तो विगुंतला असे अंतरी महासुखी तो आपुले नागरपणे इंद्रिय भुवना ते पाबळे म्हणे तो केवी रंजे पालवणे भिल्लाचे नी जो अमृतासी ठेवी तो जैसा कांजीन सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी पार्था नवल हे पाही जेत स्वर्ग सुखा लेखनी नाही तेत रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञू भला ओळख तू तो अहंकारा ते दवडुनी सकळ काम सांडोनी विचरे विश्व होनी विश्वा माझी हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविती निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया हेची हे स्थिते स्वमुखे श्रीपते सांगत अर्जुना प्रते संजयो म्हणे ऐसे कृष्णवाक्य ऐकिले तेथ अर्जुने मणी म्हणितले आता अमुचिया काजा हीर आले उपपत्ती इया जे कर्मजात आघवे येथ निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे म्हणोनिया ऐसा श्री अच्युताचिया बोला चित्ती धनुर्धर उवाईला आता प्रश्न करील भला आशंकोनी तो प्रसंगो असे नागरो जो सकळ धर्मासी आगरो ये विवेकामृत सागरू प्रांतहीनू जो आपण सर्वज्ञ नाथू निरूपिता होईल श्री अनंतू ते ज्ञानदेव सांगेल मातू श्री निवृत्तिदासू हरि ओम तत्सत श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु।